हरि ओम। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। नमस्कार, मी सुनीता मच्छिंद्र बनकर, वय वर्ष 73, अहिल्यानगर। अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतून माझ्या गुरुमा वंदनीय रेखाताई यांच्या प्रेरणेतून अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक जागतिक स्पर्धा 2025 यात मी भाग घेत आहे। श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक सर्वांना माहीतच आहेत। हे श्लोक म्हणावयास अगदी सोपे, गोड व मनाला शांती प्रदान करणारे असेच आहेत, परंतु इतका खोल अर्थ माहीत नव्हता मला। अनुराधाताईंचे सर्व व्हिडिओज मी पाहिले, ऐकले, खूपच सुंदर अर्थ सांगितले आहे। अगदी लहान मुलांना समजावे असेच आहेत। मुले खूप खुश आहेत। अनुराधाताईंनी जो मनाचे श्लोक जागतिक स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे तो अगदी अवर्णनीय असाच आहे। जगापर्यंत पोचणार व मनातील लोकांचे विचार बदलणार आणि चांगल्या घटना घडणार आहेत व समाजच बदलणार आहे। अनुराधाताईंचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे। धन्यवाद अनुराधाताई। यातील मला आवडलेला श्लोक नंबर 17। मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। याचा अर्थ मनुष्य हा विनाकारणच काळजी करत राहतो। जे व्हायचे असते ना ते अचानक होऊनच जाते। जीवनात ज्या घटना घडणार असतात त्या झाल्याशिवाय राहत नाही आणि जे काही भोगायचे असतात ते भोगावेच लागतात। ते पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच होत असते। अज्ञानी मनुष्य मात्र काही दुःख झालं, काही कोणी दुरावलं तर तो दुःखच मानत बसतो। याचे अगदी जवळचे उदाहरण म्हणजे माझ्या जीवनात घडून गेले आहे। माझी 4 मुले विद्यालयीन शिक्षण घेत असताना माझे पती अचानक ॲक्सिडेंटमध्ये गेले। त्यावेळेस आमच्यावर आभाळच कोसळले होते। अगदी कशाचाही आधार नव्हता। नातेवाईकांनीही कुणीही हात पुढे केले नाही। पुढे कसे होणार, काय करावे समजतच नव्हते। मला अगदी जीवन संपवावे असेच वाटत लागले होते। पुढे काय होणार आपल्याला काहीच माहीत नसतं, त्यामुळे आपल्याला दुःख होतच राहते। कठीण परिस्थिती संपेपर्यंत कष्ट सोसावेच लागतात। आपले पूर्वजन्मीचे भोग भोगावेच लागतात। आता तिथून पुढे मला पेन्शन सुरू झाली, मला सरकारी नोकरी मिळाली आणि सर्वांचे चांगले झाले। मुलं उच्च शिक्षित झाले, लग्न झाली। परमेश्वर कृपेने सर्व काही छान झाले। ही देवाचीच कृपा, परमेश्वराचीच कृपा। तर माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या या प्रसंगावरून मला तरी या श्लोकाचा अर्थ खूपच छान समजला आहे। कारण जे काही घडणार असते ते घडणारच असतं आणि जे काही आपल्याला भोगावे लागतात आपल्या कर्माप्रमाणे ते आपल्याला भोगावेच लागतात। त्यामुळे खेद करून, दुःख करून आयुष्य न घालवता परमेश्वराच्या सानिध्यात राहून, परमेश्वराच्या प्रार्थना करून आणि परमेश्वराच्या
सारखे अनुसंधानामध्ये राहून आपले जीवन कंठवावे, हेच असेच मला सर्वांना सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण.